नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 साठी एक प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसची सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये आपण मागील वर्षी विचारण्यात आलेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण पाहणार आहोत. यापूर्वी आपण पार्ट 1 अपलोड केला आहे आणि आजचा पार्ट 2 आहे. पार्ट 2 मधील पहिला प्रश्न, 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या भारतीय राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात तुरळक होती, म्हणजे सर्वात कमी घनता होती? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशमध्ये 2011च्या जनगणनेनुसार प्रत्येक 1 चौरस किलोमीटरला 74 व्यक्ती एवढी घनता होती. प्रश्न हा घनतेवरती आहे. तर भारताची लोकसंख्येची घनता काय? भारताची लोकसंख्येची घनता आहे 382 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. आणि महाराष्ट्राची जर विचारलं तर महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता आहे 365 व्यक्ती प्रति चौरस किलोमीटर. ऑप्शन क्रमांक 1 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. दुसरा प्रश्न, भारतीय सैनिकांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध सुरुवातीला कोणत्या ठिकाणी बंड केला होता? तर बराकपूर छावणीमध्ये बंड केला होता. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. आधुनिक मराठीचे जनक तसेच पश्चिम भारतातील पुनर्जागरणाचे प्रणेते कोणाला मानले जाते? तर बाळशास्त्री जांभेकर यांना आधुनिक मराठीचे जनक आणि पश्चिम भारतातील पुनर्जागरणाचे प्रणेते मानले जाते. प्रश्न 4, सहस्त्रकुंड धबधबा हा नैसर्गिक धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सहस्त्रकुंड हा धबधबा महाराष्ट्रातील यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं तर करेक्ट आन्सर आहे. 5वा प्रश्न, खालीलपैकी कोणती प्रजाती पश्चिम घाटातील प्रदेशनिष्ठ आहे? तर निलगिरी तहर ही प्रजाती प्रदेशनिष्ठ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे? तर K2 हे शिखर हिमालयातील काराकोरम या पर्वतरांगेमध्ये आहे. K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे. सर्वात उंच शिखर कुठील? तर भारतामधील. आणि जगातील सर्वात उंच जर विचारलं तर जगातील सर्वात उंच शिखर हे माउंट एव्हरेस्ट आहे. तर आपल्याला काय, कोणते शिखर हिमालयातील काराकोरम पर्वतरांगेमध्ये आहे? तर K2 हे आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदानुसार स्मारक संरक्षण करणे राज्यावर बंधनकारक आहे? स्मारके किंवा ऐतिहासिक वस्तूचे संरक्षण करणे. तर हे कलम अनुच्छेद 19 नुसार राज्यावर बंधनकारक आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. अनुच्छेद 51 कशाशी संबंधित आहे? तर आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी संबंधित आहे अनुच्छेद 51. त्यानंतर अनुच्छेद 45, जे काही 6 वर्ष आहेत, 6 वर्षाखाली बालक आहेत, त्यांचे संगोपन आणि शिक्षण यांची जिम्मेदारी ही राज्यावर असेल, असे अनुच्छेद 45 मध्ये म्हणले आहे. अनुच्छेद 42 मध्ये प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद आहे. प्रसूती विषयक सहाय्याची तरतूद अनुच्छेद 42 मध्ये आहे. 8वा प्रश्न, 1904 मध्ये विनायक दामोदर सावरकर यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली? तर त्यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना केली होती. ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आहे. याच्या अगोदर 1900 मध्ये त्यांनी मित्रमेळा नावाची संघटना स्थापन केली होती. मित्रमेळा याचीच पुढे 1904 मध्ये अभिनव भारत असे नामकरण करण्यात आले. 9वा प्रश्न, MS पॉवर पॉइंट मध्ये मजकूर एका स्लाइड वरून दुसऱ्या स्लाइडवर हलवण्यासाठी तुम्ही कोणता टूल वापरू शकता? तर यासाठी आपण कॉपी करून पेस्ट करू शकतो. ऑप्शन क्रमांक 3 आपलं इथं करेक्ट आन्सर आहे. आता काही प्रश्न कम्प्युटरवरती पण आहेत. 10वा प्रश्न, कृष्णा नदीच्या खोऱ्यात स्थित दूधगंगा जलविद्युत प्रकल्प महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आता कृष्णा नदी हे महाराष्ट्रातील मेनली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जाते, त्यामुळे दूधगंगा हा प्रकल्प पण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे. 11वा प्रश्न, जमीन सुधारणा
कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकनापासून संरक्षण देण्यासाठी 1951च्या पहिल्या घटना दुरुस्ती अधिनियमाद्वारे खालीलपैकी काय समाविष्ट करण्यात आले? या अधिनियमाद्वारे 9वी अनुसूची समाविष्ट करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 9 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. 10वी अनुसूची ही पण नंतर समाविष्ट करण्यात आलेली अनुसूची आहे. याद्वारे पक्षांतर बंदीशी संबंधित आहे. पक्षांतर बंदीशी संबंधित आहे 10वी अनुसूची. 12वा प्रश्न, महाराष्ट्रात विशेषतः दुष्काळ भागात पाणी वाचवण्यासाठी पीक उत्पादन सुधारण्यासाठी खालीलपैकी कोणती आधुनिक सिंचन पद्धत वापरली जाते? तर यासाठी ठिबक सिंचन ही सिंचन पद्धत वापरली जाते. ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट आन्सर आहे. 13वा प्रश्न, जर एखादे राज्य सरकारने प्रसूती रजेचे फायदे देणारा कायदा केला तर खालीलपैकी कोणते राज्य धोरणाचे निर्देशक तत्व लागू करते? म्हणजेच काय, प्रसूतीविषयक रजेचे तत्व किंवा प्रसूतीविषयक सहाय्याची तरतूद कोणत्या अनुच्छेदामध्ये आहे? तर अशी तरतूद अनुच्छेद 42 मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. आता अनुच्छेद 39D हे कशाशी संबंधित आहे? तर यामध्ये स्त्री आणि पुरुष यांना समान काम जर असेल तर यांना समान कामासाठी समान वेतनाची तरतूद करण्यात आली आहे, स्त्री आणि पुरुषांना. अनुच्छेद 48A, आता ए किंवा डी हे जर जोडले आहेत म्हणजे हे नंतर समाविष्ट केलेले अनुच्छेद आहेत. अनुच्छेद 48A यामध्ये पर्यावरणाचे रक्षण आणि वने व वन्यजीव यांचे रक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. पण हे नंतर समाविष्ट करण्यात आले आहे. आणि नुसतं 48 जर विचारलं कलम, नुसते 48 मध्ये काय आहे तर गायी आणि इतर जनावरे आहेत त्यांची कत्तल करण्यास मनाई केली आहे. कत्तल करण्यास मनाई, कलम 48 मध्ये. आता कलम 43 यामध्ये काय, जे कामगार आहेत ते कामगारांना कामगार निर्वाह वेतनाची तरतूद कलम 43 मध्ये आहे. निर्वाह वेतन. पुढचा प्रश्न 14वा, खालील विधाने विचारात घ्या. विधान 1 आहे पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे. आपल्या विधानावरून नदी ओळखायची आहे. नदी कोणती आहे? तर पश्चिमेकडे वाहणारी नदी ही नदी मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथून उगम पावते. त्यानंतर तिच्या खोऱ्यातील जवळपास 3/4 भाग हा महाराष्ट्रात आहे. त्या नदी ओळखायची आहे. कृष्णा नदी ही महाबळेश्वर येथे उगम पावते. म्हणजे ही नदी होणार नाही. आपल्याला काय क्वेश्चन मध्ये काय म्हणलंय तर मुलताई येथे उगम पावते, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 कटलं. ही नदी महाबळेश्वर येथे सातारा येथे उगम पावते. सातारा. कृष्णा नदीची लांबी विचारल्यास कृष्णा नदीची भारतातील एकूण लांबी आहे 1400 किलोमीटर. त्यानंतर तापी नदी मध्य प्रदेशात बैतूल जिल्ह्यात उगम पावते. बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर आहे. नर्मदा नदी अमरकंटक येथे उगम पावते. अमरकंटक कुठे? मध्य प्रदेशामध्ये. त्यानंतर गोदावरी नदीचा उगम होतो महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये. नाशिक जिल्ह्यामध्ये ती त्र्यंबकेश्वर येथे उगम पावते. 15वा प्रश्न, महाराष्ट्राच्या आर्थिक विकासात विशेष आर्थिक क्षेत्र यांनी सेज अंमलबजावणीचा कसा वाटा आहे? आता सेजचा मुख्य उद्देश काय असतो तर अनुकूल धोरणाद्वारे निर्यातीला चालना देणे हा मुख्य उद्देश असतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. महान समाज सुधारक ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे प्रमुख प्रवक्ते असलेल्या मुकुंदराव पाटील यांनी त्यांच्या मालकीच्या कोणत्या वर्तमानपत्राद्वारे महाराष्ट्रातील विशेष पुण्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक आणि सामाजिक शोषणाकडे ब्रिटिश सरकार आणि जनतेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला? तर त्यांचे वृत्तपत्र आहे दिनमित्र. त्यांनी या वर्तमानपत्राद्वारे जनतेचे लक्ष वेधण्याचा आणि सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. 17वा प्रश्न, ग्रामीण विकासासाठी शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा समावेश करण्याच्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनाचे सर्वोत्तम प्रतिनिधित्व कोणता उपक्रम कोणता आहे? तर हा उपक्रम आहे महाअग्रिटेक प्रकल्प. ऑप्शन क्रमांक 3 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे. 18वा प्रश्न, महाराष्ट्राच्या कृषी आणि ग्रामीण विकास उपक्रमशीलताचे प्राथमिक उद्दिष्ट खालीलपैकी कोणते आहे? त्याचे प्राथमिक उद्दिष्ट आहे शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण उपजीविका सुधारणे. ऑप्शन क्रमांक 2 आपल्या इथं करेक्ट आन्सर आहे.
या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारच्या बॉम्बे हायकोर्टची सिरीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.